अन्नपूर्णा परिवाराच्या सभासद ज्या पुण्यात असोत किंवा मुंबईत, या सर्व अगदी तळागाळातल्या महिला. त्यामुळे माझी आता गेल्या कित्येक वर्षात अशी परिस्थिती आहे, की मी कुठेही रस्त्याने चालत असले तरी कुठून तरी एखादी महिला येते आणि धावत येऊन मला पाया पडायला जाते किंवा मिठी मारते आणि ताई तुमच्यामुळे आम्ही आहोत म्हणते. आणि मी प्रेमाने त्यांना भेटते जिथे कुठे असतील तिथे. काही अडचणी आहेत का तुमच्या वगैरे विचारते. आणि नाही काही नाही ताई आम्ही तुमच्यामुळे खूप सुखात आहोत. हे सगळीकडे ऐकायला मिळतं. पण एक वेगळी सक्सेस स्टोरी तिथून मला मिळाली. एकदा मी माझ्या कुटुंबाबरोबर गोव्याला गेले होते असंच सुट्टीला. तिथून परत येताना आम्ही एअरपोर्टवरती होतो, गोवा एअरपोर्टवर. कोविड नुकता संपला होता आणि समोर मास्क घालून एक छोटीशी पण छान कपडे वगैरे घातलेली मुलगी समोर बसली होती आणि ती माझ्याकडे रोखून बघत होती. पण ते मास्क असल्यामुळे मला चेहरा नव्हता कळत. थोड्या वेळाने तिने बघितलं, मी पण बघत होते पण मला कळेना. ती आली आणि जवळ माझ्या एकदम अशी खाली बसली आणि मग माझ्या जवळ येऊन तिने मास्क काढला. "ताई" ओळखलं. म्हटलं, "अगं तू सुनीता सिन्हा, मीरा सिन्हांची मुलगी. काय करते इथे?" मग तिने तिची सांगितली स्टोरी. आई तिची स्वयंपाकाची कामं करायची, वडील चायनीजची गाडी लावायचे. तिला त्यांनी इंग्लिश मीडियम शाळेत शिकवलं. ती कुठल्यातरी कॉल सेंटरमध्ये लागून तेवढं माहिती होतं मला. आणि नंतर ती पुढे तिथे इतकी वरती चढत गेली, ती टीम लीडर वगैरे झाली आणि ती त्या दिवशी त्या विमानातून माझ्याबरोबर बसून आली. किती मला आनंद झाला म्हणून तुम्हाला सांगू. अशा अनेक सक्सेस स्टोरीज अन्नपूर्णाने घडवलेल्या आहेत आणि त्या आम्ही स्वयंपूर्णामध्ये तुम्हाला जरूर वाचायला मिळतील.